भांडण मिटवण्याच्या निमित्ताने ऑफिसमध्ये बोलावून धमक्या देऊन फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांना दगड, विटा व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी दौला कुमठेसह 8 ते 9 जणांवर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सितारा चौक ते NS चौक रोडवरील दौला कुमठे यांच्या ऑफिससमोर घडली। या प्रकरणी सुलतान रजाक कोथिंबिरे वय 23 राहणार शोभादेवी नगर, टिपू सुलतान चौक, नई जिंदगी, मजरेवाडी, सोलापूर यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीनुसार 14 डिसेंबर रोजी झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर दौला कुमठे यांनी भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी सुलतान कोथिंबिरे, जुबेर फरदीन महम्मद गौस, फिर्यादीचा भाऊ रेहान, मावस भाऊ साहिल रफिक शेख तसेच जुबेरची आई यांना ऑफिसमध्ये बोलावले। मात्र तेथे गेल्यानंतर दौला कुमठे याने धमक्या देऊन इतर आरोपींना इशारा केला। त्यानंतर इमाद मुल्ला, वसीम मुल्ला, इराण मुल्ला, शाहिद शेख, अयान काकरम, मोईन कुरेशी सर्व राहणार रिगर हॉटेलच्या बोळात, नई जिंदगी, जमीर खान राहणार नासिर दवाखान्याच्या बोळात, सितारा चौक यांच्यासह इतरांनी मिळून फिर्यादी व नातेवाईकांना दगड, विटा व चाकूने मारहाण केली। शिवीगाळ करून दमदाटी व अंगावर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 118(1), 49, 115(2), 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिव हे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an